मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 29. दोघे एकाकी अन अपूर्ण. जिया किचनमध्ये भारती दीदींसोबत संध्याकाळच्या सरप्राईज स्नॅक्सच्या तयारीत गुंतलेली. मी स्टडीमध्ये गेले तेव्हा डॅड काहीतरी लिहित होता. तो डायरी लिहितो मला माहीत आहे, पण मला माहीत आहे हे त्याला माहीत नाही. काय लिहित असेल? आणि तो कम्प्युटर स्क्रीनवरचा फोटो, कोण आहेत त्या आंटी? मी दार उघडले तेव्हा डॅड स्क्रीनकडे बघून स्माईल करत होता. तो काही सांगत पण नाही. डॅडला त्या आंटी त्यांची फ्रेंड असेल का? पण पूर्वी कधीच मी डॅडला असे कोणाचा फोटो स्क्रीनवर ठेवताना पाहिले नाही. त्याच्या ऑफिसमध्ये असतील का त्या आंटी? एवढ्या आनंदाने तर मॉमच्या फोटोकडेही पाहत नाही. त्याच्या रूममध्ये तर मॉमचा फोटोच नाही, फक्त माझ्याकडे आहे. त्याला नाही आवडत मॉम विषयी बोललेलं. चिडत नाही तो, पण काहीच बोलत नाही. मग समजून जायचं, पुढे काहीच विचारायचे नाही. स्वीटू, डू यू नीड असिस्टंट? तो किचनमध्ये शिरला आणि ब्रेडला पुदिना चटणी लावणारी जिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. डॅड, तू आणि चक्क किचनमध्ये? बाप रे, दादीजी बघेल तर शॉकच होईल. यावर त्याने जियाकडे खोट्या रागात पाहिले आणि जिया शेजारी उभी असलेली भारती दीदी हसू लागली. स्वीटू, बोल ना, मी काय हेल्प करू का? राजीवने एक एक भांड्यांवरची झाकणे उचलत आत काय आहे ते पाहू लागला. हे मँगो असे तुकडे तुकडे करून का ठेवले आहेत? त्याने फोर्क उचलून एक तुकडा तोंडात टाकला. डॅड, मिल्कशेक बनवायचा आहे, तू उगाच मँगो संपवू नको. राजीवने पुन्हा आंब्याचा तुकडा तोंडात भरला. असे बोलतीये जिया जसा काय हा एकच आंबा आहे घरात. कोपऱ्यात पूर्ण बॉक्स दिसत आहे मला. डॅड, पण आज अचानक तू किचनमध्ये कसा आला? जियाने चटणी लावलेल्या ब्रेडवर टोमॅटो, उकडलेला बटाटा मांडायला सुरुवात केली. अरे, मलाही कोणीतरी म्हणाले कुकिंग इज अ लाईफ स्किल म्हणून. त्याने अजून एक मँगोचा पीस खाल्लेला. कोण म्हणाले? जिया वळून त्याच्याकडे पाहत होती. मिस जो. चूक लक्षात येता क्षणी थांबला, अडखळला. राजीव, पुन्हा तेच. जियाच्या भुवया आकसल्या आहेत. आता नवीन प्रश्न. मिस जिया मेहरा, माय लिटिल शेफ. त्याने तिच्या डोक्याला हलकेच टपली मारली. बोल लवकर, हाऊ कॅन आय हेल्प? राजीव सँडविचवर सिमला मिरचीचे तुकडे मांडत होता. तू मँगो मिल्कशेक बनव. जियाने मँगोच्या भांड्याकडे बोट केले. व्हॉट? पूर्ण मिल्कशेक मी एकटा बनवू? मला कसे येणार? राजीव भांड्यातील आंब्याचा अंदाज घेत होता. अरे डॅड, किती सोपी रेसिपी आहे. मँगो अँड मिल्क ज्युसरच्या भांड्यात घालायचे आणि ब्लेंड करायचे. लागली तर थोडीशी साखर घालून पुन्हा ब्लेंड करायचे. झाला मिल्कशेक तयार. जियाच्या या सूचनेनंतर सगळे काही समजले असे भाव चेहऱ्यावर आणत तो ज्युसरचे भांडे शोधू लागला. भारती दीदी पुढे होऊन मदत करणार तर जियाने तिला खुणेनेच अडवले. अवाढव्य लांब किचन प्लॅटफॉर्म खालच्या बऱ्याच ट्रॉलीजची उघडझाप केल्यावर मिक्सरचे एक जार सापडले. चटणी बनवायचे छोटे जार, भांड्यातील कापलेला आंबा, सोबत ठेवलेले दूध, यात कसे मावणार हे गुणोत्तर मांडण्याच्या तयारीत राजीव. शेवटी भारतीनेच ज्युसरचे मोठे जार काढून दिले. आज राजीव भैया को क्या हुआ है? अचानक से किचन में? बड़ी मम्मी जी ने देख लिया तो मेरी खैर नहीं, मुझे डांट पड़ेगी. मम्मी जी घर में नहीं है, ये अच्छा है. शेवटी एकदाचे आंबा, दूध आणि थोडीशी साखर हे मिश्रण ज्युसरच्या भांड्यात अवतरले. अन जार मिक्सरला कसा फिट करावा यावर रिसर्च झाला. शेवटी एकदाचे सर्व झाले आणि मिक्सरचे गोल बटण विजयी मुद्रेने त्याने उजवीकडे फिरवले. 1च्या स्पीडवर नेले. मिक्सर सुरू होईना.
मिक्सर बिघडला की काय या चिंतेत भारती. अन पाहते तर काय, भैया मिक्सर का मेन स्विच तो ऑन कीजिए ना. दीजिए मैं करती हूँ, आप आराम से बाहर बैठिए. तिने कपाळावर हात मारलेला. नाही, मी करणार म्हणजे मी करणार. आप जिया को हेल्प कीजिए. जियाचे सँडविच मांडून पूर्ण झालेले अन डॅडच्या फजितीवर ती खुदूखुदू हसत होती. जिया अन भारतीने सँडविच ग्रिल करायला मशीनमध्ये ठेवले आणि इकडे राजीवचे मिक्सर सुरू झाला. त्याच्या चेहऱ्यावर कोण आनंद पसरला. मेघा, आज पहिला पदार्थ शिकलो. मान्य आहे फारसे काही ग्रेट नाही तुमच्या मास्टर शेफ स्किल समोर, बट आय एम हॅपी. एक दिवस माझ्या हातचा मँगो मिल्कशेक खास तुमच्यासाठी बनवेन. वेटिंग फॉर दॅट डे. जियाने ठरवल्याप्रमाणे सँडविचला नीट प्लेट्समध्ये सजवत मँगो मिल्कशेकला ग्लासमध्ये भरून भारती दिदीच्या मदतीने गार्डनमधील टेबलवर अरेंज केले अन दादाजींना बोलवायला आत पळाली. राजीव खुर्चीवर आधीपासूनच बसलेला. जियाने हौसेने बनवलेला इव्हिनिंग स्नॅक्स ग्रिल्ड सँडविच विथ मँगो मिल्कशेक बघून त्याला कृतकृत्य वाटले अन कळत नकळत आपल्याकडूनही मदत झाली याचा आनंद. सगळे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. या छोट्या छोट्या गोष्टीतच खरा आनंद दडलेला असतो. आज अनुभवले. राजीवचे डॅड मोबाईलवर बोलतच गार्डनमध्ये अवतरले आणि टेबलवरील सरंजाम पाहून खुश झाले. काय राजीव बेटा, आज सूर्य पश्चिमेलाच मावळतो आहे ना. तू म्हणे मिल्कशेक बनवला. आनंदजींनी नाटकीपणे समुद्राकडे पाहिले. सूर्य पश्चिम क्षितिजाच्या जवळ पोहोचलेला. दिवस संपण्यापूर्वीचे सूर्याचे समुद्रासोबतचे हितगुज चाललेले. राजीवने फक्त हसतच त्यांच्याकडे पाहिले. मॉमला सांगू नका, नाहीतर मला लेक्चर. तू किचनमध्ये का गेला. जिया खुडबुड करते ते पण तिला आधी मान्य नव्हते. मग मीच समजावले. पण मॉम आहे कुठे. लंचनंतर नाहीच दिसली. राजीव लिव्हिंग रूमच्या ग्लास विंडोतून आत पाहत होता. सारे घर की शेरनियां बिल्ली पार्टी में गई है. अच्छा है, मेरे सारे दोस्त आज घर पर सुकून से बैठे हैं. आनंदजींनी सँडविच खाण्यास सुरुवात केलेली आणि चीज चटणी विथ व्हेजिटेबल्सचा मस्त स्वाद जिभेवर रेंगाळताच खुश झाले. शेजारी बसलेल्या जियाला शाबासकीही मिळाली. बिल्ली पार्टी, व्हॉट्स दॅट. राजीवच्या कपाळाला आठ्या. डॅड, बिल्ली पार्टी म्हणजे किट्टी पार्टी. हा दादाजींचा कोडवर्ड आहे. यावर राजीव आणि जिया मोठ्याने हसले. जियाने अचानक हात पुढे केला. राजीवला समजेना त्याला काय करायचे आहे. डॅड, टाळी तर दे ना, एवढा मस्त जोक झाला. राजीवने किंचितशा आश्चर्याने बघत जियाला टाळी दिली. जिया कधीपासून हसल्यावर टाळी मागायला लागली. पूर्वी तर असे कधी करायची नाही. हे काहीतरी नवीनच. मेघा, माझी जियाही आता तुमच्यासारखी टाळी देत हसत आहे. इट्स कन्फ्युजिंग, पण छान वाटले. टाळी देऊन हसण्याची मजा काही औरच आहे. आणि तेवढ्यात त्याचा फोन वाजला. श्वेता कॉलिंग येत होते. पटकन फोन उचलला. मी येतो लगेच असे सांगत धावतच घरातल्या स्टडीमध्ये गेला. संध्याकाळपासून कितीदा डोळे पाणावले अन वाहून गेले याचा हिशोबच नव्हता. लॅपटॉपवर प्रेझेंटेशन पूर्ण करत मध्येच ओढणीने डोळे टिपायचे. पुन्हा राजीवचा एकदा ईमेल दिसायचा किंवा श्वेताचे बोलणे परत आठवायचे अन अश्रू दाटून यायचे. मम्मा, डॅडची आठवण आली का. आर्याने येऊन डोळे पुसले अन तिने चमकून तिच्याकडे पाहिले. ना होकार दिला ना नकार. फक्त आर्याला घट्ट मिठी मारली अन थोडेसे अजून रडून घेतले. काही वेळाने ती शांत झाली. सावरले स्वतःला, पण डोक्यातून विचार जात नव्हते. पूर्ण संध्याकाळ रूममध्ये बसूनच काम करत राहिली. रात्री सर्वांसोबत जेवायला बसली.
नावापुरतं सर्वांकडे बघून कसनुसं हसली. तिचे रडून लालसर झालेले डोळे आईबाबांच्या नजरेतून सुटले नाहीत. आई काही विचारणार तोच बाबांनी तिला खुणेनेच थांबवले. मी नंतर बोलतो असे हळूच सांगितले. आपल्याच विचारात हरवलेली पोळीला भाजी न लावताच घास तोंडात टाकत होती. शेजारी बसलेल्या आर्याने आठवण करून दिली भाजीची. पोळी खायची इच्छा नाही असे म्हणत ताटातील दुसरी पोळी काढून ठेवली. भात वाढून त्यावर वाटीतला आमरस ओतणार तेवढ्यात बाबांनी हातातून वाटी काढून घेतली आणि डाळ वाढून दिली. आमरस नको मला असे म्हणत एकही बोट न चाखत वाटी आर्याकडे दिली. बरेच डाळ भात संपवला आणि ताटावरून उठली. मी पेंटिंग्सबद्दल विचारले म्हणून बहुतेक मम्माला डॅडची आठवण आली आणि ती रडली असे आर्याने सांगताच उदास झालेल्या आर्याच्या पाठीवरून हात फिरवत आजोबांनी तिला समजावले. रात्रीचे 10 वाजलेले. राजीव आज पहिल्यांदाच गार्डनमध्ये फेऱ्या मारत होता. संध्याकाळच्या श्वेताच्या फोननंतर अस्वस्थ, मेघाबद्दल विचारांचे काहूर मनात. मेघा, आय न्यू इट, काहीतरी प्रॉब्लेम आहे. बट एवढी मोठी गोष्ट कुणालाच माहीत नाही. प्रकाश सरांना पण. ते कधीच काही बोलले नाहीत. पायात आलेल्या दगडाला रागाने लाथ मारली. का माहीत नाही प्रकाश सरांना? अदरवाईज तुमच्याबद्दल भरभरून बोलत असतात. मग हे त्यांना माहीत नसावे? तुम्ही कुणाशीच बोलला का नाहीत? माझ्याशी बोलण्याची तर शक्यताच नाही. ही गोष्ट हक्काने सांगावी एवढा मोकळेपणा आपल्या नात्यात नाही. कधी येईल का हेही माहीत नाही. रादर आपलं नातं तरी आहे का? वी आर जस्ट कलीग्स. पण मेघा, तुम्ही सिंगल पेरेंट म्हणजे डिव्होर्स की युअर हजबंड इज नो मोर? श्वेताने काहीच सांगितले नाही. म्हणाली तुम्ही रडत होतात. तिने का केला तुम्हाला फोन? मला स्वतःचाच राग येत आहे. मी नंबर द्यायलाच नको होता. माझ्यामुळे विनाकारण तुम्हाला त्रास. बागेतील झाडांच्या कडेने पसरलेले सागरगोटे, त्यातील बारीक दगड उचलून समुद्राच्या दिशेने भिरकावला. अजून एक उचलला आणि भिरकावला. तो भिंतीकडील लॅम्प पोस्टवर आदळला. टन अशा आवाजाने बागेतील शांतता भंगली. पण मन शांत होत नव्हते. पण त्या दिवशी संध्याकाळी ते गाणे म्हणताना तुमचे अश्रू पाहिले मी. मेघा, मग सतत हा हसरा आणि आनंदी चेहरा कसा काय? एवढे सारे दुःख मनात दडवून सदैव आनंदी राहून दुसऱ्याला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात असता. मेघा, म्हणूनच ही लढाऊ वृत्ती. सतत जिंकलेच पाहिजे हा ध्यास. हार पत्करणे हा ऑप्शन कधी ठेवतच नाही. अशा कितीतरी लढायांना एकटीनेच तोंड दिले असेल ना? तुमच्यातील अमाप जिद्द ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी आहे. अस्तित्वाची लढाई आहे. मेघा, हॅट्स ऑफ टू यू. आय रिस्पेक्ट यू मेघा. पण आज जे काही कळले त्यानंतर तर तुमचा खूप अभिमान वाटत आहे. तुमच्यासारख्या कर्तृत्ववान आणि असामान्य स्त्रीसोबत काम करण्याची संधी मिळत आहे याचा आनंद होत आहे. मेघा, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आय वॉन्ट टू नो मोर अबाउट यू. मेघा, मला जाणून घ्यायचे आहे तुमच्याबद्दल सर्व काही. पण तुम्ही बोलतच नाही माझ्याशी. कालही थांबलात ऑफिसमध्ये. मे बी प्रकाश सर होते म्हणून. किती बरे वाटले तुमच्याशी बोलताना, तुमच्यासोबत हसताना, काही जुने किस्से, काही स्वप्ने वाटून घेताना. असंच बोलायचं आहे तुमच्याशी. सांगा, बोलाल ना माझ्याशी प्लीज? मेघा रात्री बाल्कनीत बसलेली. झाडांमुळे बराच गारवा होता आणि तोच अनुभवत ती आकाशात चांदण्यांना शोधत होती. कोपऱ्यातील निशिगंधाच्या झाडाला 2-3च फुले होती. सुगंध दरवळत होता.
पण आज तो हवाहवासा वाटत नव्हता. मन भरकटत सारखं राजीवचा विचार करत होतं. राजीव, का आहात असे? मला प्रोजेक्टच्या पहिल्या दिवसापासून पडलेला प्रश्न आहे. अजूनही उत्तर शोधतच आहे मी. खरंच आज श्वेताने सांगितले म्हणून, नाहीतर कळालेच नसते. का कोणी बोलले नाही? गीता तुमच्या मुलीविषयी बोलली. प्रकाश सरांनी तुमच्या संपूर्ण सुप्रीम प्रवासाबद्दल सांगितले. पण हे तुमच्या भूतकाळाचे व्रण हे कुणीच नाही दाखवले. ती चिडचिड, तो त्रागा, याच कारणामुळे ना? कायम रागाचा मुखवटा चढवलेला चेहरा. कुणाशी नीट बोलायचे नाही म्हणजे कुणी तुमच्या मनाच्या अंतरंगात डोकावायलाच नको. कुणाशी दुःख वाटून घ्यायचेच नाही. लोकांना आपल्यापासून कोसो लांब ठेवायचे, अलिप्त राहायचे. पण खरे राजीव असे नाहीत. काल तुमच्यासोबत 2 तास घालवले आणि जाणवले, राजीव बोलतात, पुष्कळ हसतातही, अधूनमधून थट्टा करतात. पण मग नेहमीच असे बोलत जा ना. आनंदी राहण्याचा अधिकार तुम्हालाही आहे. मला माहीत आहे, आपण कलीग्ज आहोत. पण कालसारखे पुन्हा कधी बोलावेसे वाटले तर मला आवडेल ऐकायला. राजीव, यू आर अ गुड मॅन. आय रिस्पेक्ट यू.